सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी या स्पर्धेकरता ज्या ज्या व्यक्तिमत्वाने मोलाचं योगदान दिलेलं आहे यतीश ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज क्रमांक 1 2 3 4 आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय मन ऑफ द मॅच करता त्याचप्रमाणे इतर ट्रॉफीज हे आपल्याला पाहायला मिळतात। संजय ठाकरे यांच्या वतीने जी पाणी व्यवस्था आपण पाहतोय जल है तो कल है, सुंदर अशी पाणी व्यवस्था आपण पाहतोय। त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे जी पैठणी साडी आपल्याला पाहायला मिळते वैशाली दत्तात्रय ग्रामपंचायत सदस्य ठाकूरपाडा यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज करता सायकल आपण पाहतोय केवल किसन भगत राजनोली यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज करता सायकल आहे। मॅन ऑफ द मॅच करता जी कॅप आपण पाहतोय गुरुनाथ ठाकरे यांच्या वतीने कॅप आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सागर ठाकरे यांच्या वतीने प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता शीतपेय आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे विश्वनाथ ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर भगवा झेंडा आहे, या भगव्या झेंड्याला स्पर्श झाल्यास 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय। त्याचप्रमाणे ओमसाई गार्डन ढाबा सन्मान्य कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज करता कूलर आहे आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाकरिता फॅन आपण पाहतोय। असे हा संपूर्ण ऐवज ज्यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे त्या सर्व मान्यवरांचे आणि महानुभावांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। सामन्याकडे वळतोय तत्पूर्वी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी ओवळी संघाने। ओवळी संघाचा जर आपण विचार केला तर जमेची बाजू नाणेफेक ही त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदीच महत्त्वपूर्ण निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा। फलंदाजी करता 2 फलंदाज खेळपट्टीवरती मार्गस्थ झालेले आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 बॅटर अनिल आणि विजय ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आपण पाहतोय। वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 12:03 झालेली आहेत आणि दुपारच्या सत्राला हळूहळू सुरुवात होते आणि मॅचचा जर आपण विचार केला तर क्लोज फोटो फिनिश मॅचेस आपल्याला पहिल्या दिवसापासून या मैदानावरती पाहायला मिळतात। स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक वर्ष 10वे आपण पाहतोय। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी, त्याचप्रमाणे अरविंदजी भोईर साहेब यांना आपण पाहू शकता शॉर्ट फाईनलेग क्षेत्रामध्ये आहेत। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली जाते आपण पाहू शकता। एक खेळाडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे आणि एक आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आहे। पहिला चेंडू जोरदार प्रहार तर झालाय, चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मै दोन्ही गाड्या एका रुळावरती, पण विचार जर केला तर दुसरा फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल। एकच धाव, बेल्स जरूर ट्रिप झाल्या होत्या पण नॉट स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित उभा होता, त्या कारणास्तव चेंडूची उशिराने फेकी केली आणि फलंदाज विजय यांना माघारी धाडलं गेलं। एक ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। क्लोज फोटो फिनिश मॅचेस जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय। यावेळेस मात्र इनसाइड आउट, चेंडू निघून चाललाय, स्विंग अँड मिस ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू डॉट बॉल, गोलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र गोड आवाज ऐकायला मिळतोय, बॅट आणि बॉलचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांकरता संघर्ष सुरू आहे। 2 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत। बॅक टू बॅक एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम केलं, आतापर्यंत मोठ्या फटक्याकरता जाऊन दिलेलं नाही गोलंदाज प्रवीण याने। यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल तत्पूर्वी 1 धाव मिळते। जमेची बाजू आपण पाहतोय, दोन्ही फलंदाजांकडे
जे कोऑर्डिनेशन आहे ते खूप सुरेख आहे धाव घेण्याकरता, आणि त्याकरता जमेची बाजू म्हणजे एकेरी धावा दुहेरी धावा असतील या सहजरित्या फलकावरती जोडण्यामध्ये यश मिळालंय. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेलाय. चेंडू निघून चालला डीपेक्षा कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडू सीमा पार होताना आपण पाहतोय. धावा मिळतील या 4. आपण विचार केला तर श्रीवेताळ कोपर संघ ज्या पद्धतीने अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजी करतोय ती फलंदाजी येणं ती फलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र दांडी गुल विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या 1 षटका अखेर नंतर फलकावरती आपण पाहतोय. एक फलंदाज बाद आणि 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची अखेर एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये, कारण की नेहमीच आपण पाहतो जेव्हा 1 षटकाची अखेर होते किंवा 6 चेंडूची हाताळणी जेव्हा पूर्ण होते तेव्हा मात्र 10 पेक्षा अधिक धावा जर आल्या तर मात्र एक समाधानकारक धावसंख्या म्हणून या धावसंख्येकडे बघितलं जातं. यानंतर मात्र विचार केला तर दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी हॅडलमध्ये जर आपण विचार केला तर कोणत्या गोलंदाजाचं नाव सुचवलं गेलंय, आणि अगदीच संघाचा संघनायक आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा गोलंदाज दयानंद याच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जाईल. तत्पूर्वी नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे मार्गस्थ झालेला आहे. संदीप पाटील याला आपण पाहू शकता फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाईल. जे पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं या षटकामध्ये जवळपास व्यूहरचना जी आपण पाहिली तर एक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता आणि काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होता. आता मात्र क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलं गेलंय, आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर, एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांना यावेळेस मात्र गोड आवाज आणि त्याच वेगाने चेंडू निघून चाललाय. धमाकेदार षटकार, 6 धावा. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषेचा जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू ही पाहायला मिळते. ती म्हणजे आपण पाहतोय हे सीमारेषेचं क्षेत्र अगदीच जवळ आहे, आणि त्याकरता बॅटचा फ्लो ज्या पद्धतीने फलंदाज फिरवत आहेत अगदीच सहज सोपे षटकार पाहायला मिळतात. पण षटकार लगवण्याकरता सुद्धा तितकीच ही ताकद वापरावी लागते, एफर्ट घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे इंटेलिजन्सी बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकाग्रता. या सर्व काही गोष्टी महत्वाच्या आहेत. शॉट सिलेक्शन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. प्रॉपर अचूक टायमिंग साधणं सुद्धा गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली षटकाराच्या मदतीनं. धावफलक आपण पाहतोय तर 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बरोबर होतील ना. नाही तुझे कुठे देऊ तू 500 देणार ना आपण 500 जिता ना.
दरम्यान समालोचक गुणलेखक आणि आमच्या समालोचन कक्षाकरता 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेला आहे. खूप खूप धन्यवाद दादा आपला. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला गेलाय. अगदीच बॅकलिपचा चांगला वापर जरूर केलाय. धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस अप्रतिम गोलंदाजी सुरेख हाताळणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. गोलंदाज दयानंद यांच्या माध्यमातून कमबॅक होणं जे अपेक्षित होतं तेच कमबॅक इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र टॅप केले गेले चेंडूला. एक धाव जरूर मिळेल. गोलंदाज झेपावतोय चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धावफलक फलकावरती आपण पाहतोय 16 या धावसंख्येवरती. असाध्य ते साध्य करायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागतं आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाताना फक्त महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचं अंतिम ध्येय आणि तुमची एकाग्रता. या सर्व गोष्टी महत्वाच्या झाल्या तर मात्र तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल केला जाईल. शॉर्ट पॉइंट आपण पाहू शकता आणि स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला आणलं गेलंय. एक धाव वाचवण्याकरता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. फटका तर चांगला. उंची जास्त लांबी कमी. अंतर गाठता आलेलं नाहीये. गोलंदाज चेंडू खाली आणि बिग ब्लो बडी मछली जाल में फसती हुई. संदीप पाटील बॅक टू द डगआउट. सोळा धावा. या षटकातील अखेरचा चेंडू गोलंदाज दयानंद यांच्या माध्यमातून हाताळला जातोय आणि जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा संघनायकाने सांगितलं होतं गावदेवी ओळी संघाच्या संघनायकाने आम्हाला सहकाऱ्यांकडून चांगली अपेक्षा आहे. यावेळेस मात्र गुड कॅच. उंचीचा पुरेपूर वापर. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. आपल्याला पाहायला मिळालं अगदीच फलंदाज फेल होताना आपण पाहिला कारण की ज्या रीतीने अखेरच्या क्षणी चेंडूवरती नजर कायम ठेवली आणि अगदीच चेंडू हातामध्ये जाऊन सेफ हँड मध्ये विसावला. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळाली. दोन फलंदाज बाद होताना आपण पाहिले. फलंदाज संदीप त्याचप्रमाणे फलंदाज विनायक. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर फलंदाज विजय असे 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
आणि विशेष रिपिटेशन जर आपण पाहिलं, गोलंदाज प्रवीण यांनी पहिलं षटक जेव्हा हाताळलं अखेरच्या चेंडूवरती विकेट, आणि दयानंद यांनी दुसरं षटक जे हाताळलं ते दुसरं षटक हाताळताना सुद्धा अखेरच्या चेंडूवरती विकेट. म्हणजे जमेची बाजू ती म्हणजे काय, तर गोलंदाजाने जे ध्येय साध्य केलंय एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कैलास बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फलंदाज उमेश फलंदाजी करता आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा कायम पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, जोरदार प्रहार तर झालाय, गोड आवाज ऐकायला मिळतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव, एका धावेच्या मदतीनं 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदीच हाणामारीच्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं आव्हान असेल श्री वेताळ स्पोर्ट कोपर या संघासमोर. गोलंदाज तयार, पुढे सरसावत, यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय, निघून चाललाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल, तत्पूर्वी एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत जमेची बाजू जर आपण पाहिली तर नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला साजेशी कामगिरी गावदेवी ओळी संघाचे खेळाडू आणि महत्त्वाची भूमिका बजावणारी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय गोलंदाजांच्या माध्यमातून ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, शॉर्ट रनअप, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे, चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. आहे फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावरती चेंडू ट्रॅव्हल झाला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणि अगदीच जर आपण विचार केला तर अरविंदजी भोईर साहेबांनी चांगला प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा, पण अखेर चेंडूचा वेग जास्त पाहायला मिळाला. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय डाऊन द ग्राउंड, सीमा पार, धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि अगदीच जर आपण पाहिलं तर विचार विनिमय सुरू आहे. गोलंदाजाला काहीसा कानमंत्र जरूर दिला जाईल. खेळपट्टी जर आपण पाहिली तर चांगली साथ मिळते फलंदाजांना. दुपारच्या सत्राकडे आपण वाटचाल करतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. वेळेचं सहकार्य आणि वेळेचं भान या खूप महत्वाच्या गोष्टी. जोरदार तडाखा, नशिबाची साथ, पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. मिळतील धावा 4. आणि हाणामारीच्या या षटकामध्ये धावा जमवणं महत्वाचं आहे आणि धावसंख्येचा ओघ वाढलेला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. फुल टोल वसूल केला गेलाय, मिळतील धावा 6. षटकार संख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटकाराच्या मदतीनं आपण पाहतोय
38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या 2 चेंडूवरचा जर आपण विचार केला तर एकेरी धावा आणि त्यानंतर मात्र 4-6 म्हणजे एखाद्या गाडीचा VIP नंबर जणू काही आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर गोलंदाज कैलास यांनी तब्बल 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि या 22 धावांचा जर आपण विचार केला तर खूपच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या अंकावरती आणि विचार जर आपण केला तर डगआउट मधनं मात्र संदीप पाटील खूप खुश होत आहेत कारण की त्यांचं काम पूर्ण केलं जात आहे फलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. 38 धावा फलकावरती आहेत. चौथ्या षटकाला शुभारंभ होईल पण तत्पूर्वी जमेची बाजू आपण पाहिली तर या षटकामध्ये फलंदाजांना रोखण्याचं आव्हान आहे आणि हे रोखण्याचं आव्हान कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. यापुढील होणारा सामना एजी स्पोर्ट्स निंबवली आणि गावदेवी भादवड या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित झाले असाल तर संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षाशी. गोलंदाजी करण्याकरता महेश जोशी या गोलंदाजाला आणलं गेले. प्रामुख्याने आव्हान असणार आहे धावसंख्येचा जो ओघ वाढलेला आहे, धावसंख्येची गती वाढलेली आहे, या गतीला कुठेतरी कमी करण्याचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही आव्हानात्मक गोष्ट आहे आणि आव्हान पेलण्याकरता महेश जोशी या गोलंदाजाची निवड करण्यात आलेली आहे. धावसंख्या 38 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. विचार केला क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ डेपेक्षा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक काऊ कॉर्नर. फलंदाज विनायक ऑन स्ट्राईक, फलंदाज उमेश ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. झेल पुन्हा एकदा सुटतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जीवनदान दिलं गेलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावचीतची संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय गोलंदाजाने. विकेटचं पतन, फलंदाज बाद. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या अंकावर. 39 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती महेश जोशी. यापुढील चेंडू विविधतेने गोलंदाजी हाताळली जाते, व्हेरिएशन पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. जमेची बाजू आपण पाहतोय, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय फलकावरती. 40 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. तर 40 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज राजेश याने एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गुदगुल्या करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही. बॅकअप सुरेख आहे, त्या कारणास्तव एकच धाव फलकामध्ये जोडली जाईल. एकंदर 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. शॉर्ट रनअप. फलंदाज अनिल यांना आपण पाहू शकता.
33 या धावसंख्येवरती खेळताना आणि यावेळेस मात्र योमी सामन्याकडे महेश जोशी फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज बॅटिंग स्टांजवरती रोहित यांना आपण पाहू शकता. धावसंख्या 41 धावा फलकावरती आहेत आणि या अखेरच्या चेंडूवरती आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल की किती धावसंख्येचं आव्हान गावदेवी ओवळी संघासमोर ठेवण्यात येईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. एकंदर 43 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 44 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे गावदेवी ओवळी संघासमोर. तत्पूर्वी पुढील सामन्याकडे आपण वळणार आहोत. एजी स्पोर्ट निंबवली आणि गावदेवी भादवड दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित यायचं आहे. नाणेफेकीच्या कक्षामध्ये दुसऱ्या इनिंगच्या खेळाला शुभारंभ होईल. आपल्या समवेत जोडले जातील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. चला टॉससाठी या. एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 वेलकम सूरज थले. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या.
गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. प्रल्हाद दादा नाईक वेलकम. तर एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन आपण देखील या. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 44 धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, प्रवीण विथ प्रेमनाथ. तर नक्कीच या ठिकाणावरनं पारितोषिक लावलं जात आहे या प्रेमनाथसाठी. आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकताय तर सूरज थले यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर मागच्या मॅचचा हिरो अरविंद. आपण पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आले. मागच्या मॅच मध्ये तर अप्रतिम षटक फेकलं होतं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या होत्या. यस, पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॉपेज लागलाय. मात्र खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. नशिबाची साथ टीम ओवलीला. पहिला बॉलवर आलाय पहिला चौकार. सत्कार या ठिकाणी केला जाईल. नक्कीच भादवड टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी संतोष ठाकरे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी नक्कीच प्रल्हाद नाईक दादांना सन्मानित केले जात आहे. त्या दरम्यान हरिभक्त पारायण बलिराम माली महाराजांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. षटक क्रमांक पहिला चालू आहे. अरविंदच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. धावा धावफलकावर 6 झाल्या आहेत. 44 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग गावदेवी ओवली टीमच्या माध्यमातून केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस पुन्हा एकदा टॉप एज यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अतिशय सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. प्रेमनाथच्या बॅट मध्ये निघणारा पहिला चौकार. चांगली सुरुवात या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा ठोकायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी होत आहे. नक्कीच त्या दरम्यान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार संजय भाई म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकर आहेत बिनबाद 12 धावा. एक पॉझिटिव्ह सुरुवात म्हणावी लागेल, कारण आवश्यक धावगती जी आहे त्याहून अधिक धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात जरूर झाली आहे. हे सातत्य जे आहे ते तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज अनिल म्हात्रे सज्ज होत आहे. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर
क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. चला थोडा करा प्लीज, वेल आपण थोडा कमी खर्च करा, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. वेल वाचवायचा आहे, भरपूर मॅचेस आज मात्र कव्हर करायचे आहेत. अनिल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. एजी स्पोर्ट निंबवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण देखील या. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक चुकी करतायत, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. मिडल ऑफ द बॅट झालं, मोहर उमटली होती 4 धावांची. प्रेमनाथच्या बॅट मधून निघणारा दुसरा चौकार आपण पाहतोय. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अनिल पुन्हा एकदा, या बलेचा बॉल लेट कट, अतिशय देखणा फटका त्या ठिकाणी. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर. वेट केला, टायमिंग सेट केला आणि त्यानंतर कट केला. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. काय वेलकम कुवर. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ते 20 धावा धावफलकावर आहेत. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. रोहित म्हात्रे चेंडू उचलतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अनिल म्हात्रे पुन्हा एकदा, या बलेचा बॉल जोरदार अपील झाली आहे मात्र पंच सहमत नाही आहेत आणि बॉल मात्र निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा लेग बायच्या स्वरूपात. सन्माननीय कालुरामजी भोईर सोबतच तुषारजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा व तसे संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट होते आहे. याचा बॅटची कडा लागली त्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतला होता. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 नॉट.
33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 14 धावांची आवश्यकता आहे. पहिला 12 बॉलचा खेळ तर नक्कीच गावदेवी ओवली टीमच्या नावावरती राहिलाय, कारण सुरुवात चांगली झाली आहे. हॅलो, एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन, चला आपण टॉससाठी या. गावदेवी बादवड टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, सो प्लीज आपण कोऑपरेट करा. नक्कीच दुसऱ्या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. आपण लवकरात लवकर टॉससाठी या. यस, वेलकम. सीताराम दादा गुलवी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मॅन इन ब्लू. यस, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. आता मात्र षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं षटक. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वर आपण राजेशला पाहतोय. पाहूया राजेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल, यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफिल्ड जरूर आपण पाहतोय, मात्र फक्त आणि फक्त 1च धाव. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल इनसाइड आउट. फटका तर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. आज गावदेवी ओवली टीमच्या माध्यमातून सलामीवीर चांगली फलंदाजी करतायत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. डबल 3. 33 धावा धावफलकावर स्थिर आहेत. फुल टॉस बॉल, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. नक्कीच बाईच्या स्वरूपात ही धाव आली. अर्थातच बीट झाला होता, फलंदाज बीट झाला होता यष्टीरक्षक, आणि त्या दरम्यान 1 धाव आली आहे. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद. अतिशय सुरेख झेल. पहिली विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 चेंडू मागे 10 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. पाहूया कैलास कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगलं इम्प्रेस केलं होतं. मात्र या ठिकाणी नक्कीच 7 चेंडू 10 धावा हे समीकरण आपण पाहतोय. राजेश एक निर्णायक षटक फेकत असताना मात्र कमालीची गोलंदाजी करतोय आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस आहे. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. अनिल मात्रे जेलखाली चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र ही कॅच सोडली आहे की मॅच
एक धाव देखील पूर्ण झाली आहे. अतिशय सरळ साधा सोपा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. चला टॉस साठी या. गावदेवी भादवाड विपक्ष एजी स्पोर्ट निंबावली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस साठी या. हरिभक्त पारायण बलिरामची माली महाराजांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. धन्यवाद. समालोचन कक्ष स्वर्गीय काशीनाथ ठाकरे नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. या नाणेफेकीच्या कक्षामध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनचं प्रथमतः आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एजी स्पोर्ट्स निंबवली आणि गावदेवी भादवड बलाढ्य संघांमध्ये लढत आहे. नाण्याची प्रथमतः ओळख. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल. नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी भादवड संघाने. धन्यवाद माऊली. विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हा. गावदेवी भादवड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि अगदीच महत्त्वपूर्ण मॅच आहे. पहिला सामना आहे. या स्पर्धेचा जर आपण विचार केला 10वं वर्ष आहे आणि अगदीच आपण जेव्हा आलात तर या स्पर्धेकडे पाहून आणि या मैदानाकडे पाहून आपल्याला कसं वाटलं? खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे आणि माझ्या गावदेवी संघाला खेळायला दिल्याबद्दल अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचे हार्दिक अभिनंदन. नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मी बोलतो एजी स्पोर्ट निंबवली संघाकडे. तर नाणेफेक आपण जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षणच केलं असतं. प्रवाहाच्या विरुद्ध जायचा बलाढ्य संघ समोर आहे. फलंदाजी करायची आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत? सुनील आहे, विजय आहे, साईनाथ आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रथमतः सगळं भागवामय दिसते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चांगलं आयोजन केलेलं आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. अगदी मैदान सुद्धा चांगलं आणि खेळण्याला सुद्धा चांगलं वातावरण आहे. खूप खूप धन्यवाद. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. गावदेवी भादवड संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इट्स ओल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. याच मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय या गावदेवी ओवली टीमने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नक्कीच 2 दावेदार जरूर आहेत, मात्र नक्कीच त्यामधील आम्ही नक्कीच 2 दावेदार